नवीन फलंदाज मयुरेश. मयुरेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. निवृत्ती शिंदे यांनी मोठी कामगिरी बजावली म्हणेन, कारण कुमार यांना रोखणं मुश्किल झालं होतं आतापर्यंतच्या टीम्सना. इथे मात्र फटका फसलाय म्हणेन. अलाउन द कार्पेटच्या साहाय्याने चेंडू जातोय तिथे. सुरेश आहे ना, सुरेश शिंदे. इथे मात्र एक चांगला सेफ हँड मध्ये झेल पकडला, कारण माहिती होतं त्या झेलची किती किंमत आहे. खऱ्या अर्थानं कुमार शेलार यांना रोखणं खूप गरजेचं होतं टीम कोळघरला, आणि ते काम केलंय म्हणेन. आता मात्र समीर. ओहो, इथे मात्र लाऊड साऊंड आलाय. ओ वा बाय वा वा. इथे मात्र चांगलं गॅदरिंग झालंय, आतमध्ये ढकलण्यामध्ये यश प्राप्त झालंय. आणि तिथे मात्र त्या दरम्यान किती धावा घेतल्या जातील तर एकच धाव घेतली आहे. वा सुरेश शिंदे, वा भाई वा. एका मोठ्या खेळाडूचं खऱ्या अर्थानं समर्पण आहे क्रिकेट प्रती. जोरकस फटका खेळला गेला. तिथे मात्र नक्कीच खूप आतमध्ये एक लाईन आहे मित्रांनो, त्याची धूळ उडली होती. त्यानंतर पुन्हा एकदा आता सज्ज होतात. वा 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 भाई वा. इथे मात्र यस पाठीमागे खऱ्या अर्थानं यशवंत विश्वनाथ शिंदे यस त्यांच्या पाठीमागे बा काय नजर ठेवताय चेंडूवरती बा. ओ हो यस. इथे मात्र अतिशय चांगलं आपण स्क्रीनवरती पाहिलं. काय लेखाजोखा सांगतोय पहिल्या षटकाचा तर मित्रांनो, फक्त आणि फक्त 2 धाबा. निवृत्ती शिंदे का सिनियर खेळाडू एक असावा टीम मध्ये हे सांगितलं, दाखवलं. आणि कुमार शेलार एक बहुमूल्य विकेट. कारण मी मगाशी म्हटलं की खऱ्या अर्थानं कुमार जर म्हटलं ना टीम पाटेघर संघ, तर 50% अधिक फलंदाजी कुमार एकटा आपल्या खांद्यावरती घेऊन चालतात. आता मात्र स्ट्राईक एंडला समीर आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरतून सुरेश शिंदे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. एक हो सरळ समोरच्या दिशेने मोठा फटका आलाय. तिथे मात्र 2 क्षेत्ररक्षक जातील. पहा चांगलं गॅदरिंग झालंय, फेकी झाली आहे. मला वाटते सुनील शिंदे. आणि तिथे मात्र एकच धाव. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत 1.1चा खेळ संपलाय. 3 धावा धावफलकावरती आहेत. मोठी मॅच आहे, मोठा स्टेज, मोठी मॅच. ओ हो जोरकस फटका खेळलाय, भिरकावलाय, चेंडू पाठवलाय. इथे मात्र सी कॉर्नर, सीमारेच्या बाहेर समीर कुणी मारला, मयुरेश यांच्या बॅट मधून आला एक अप्रतिम फटका. आणि ज्या सिच्युएशन मधून टीम पाटेघर चालली होती, कुठेतरी प्रेशर रिलीज करायचं होतं, प्रेशर आलं, दडपण आलं होतं, ते जुगारायचं होतं. आणि ह्या षटकारांनी ते काम केलंय म्हणेन. आहे का चेंडू पहा, घ्या लवकर. अतिशय चांगला देखना. मयुरेश खऱ्या अर्थानं सलामीला गोलंदाजीला येतात. आणि तदनंतर मात्र पाहिलं गेलं तर आता कुमार शेलार बाद झाल्यानंतर मात्र जबाबदारी आली फलंदाजीची. गणेश सुरेश शिंदे मात्र एक नामवंत खेळाडू आहेत. पुन्हा एकदा आडव्या पट्ट्यामध्ये घेतला. इथे मात्र मोठा गॅप आहे. जागच्या जागी उभं केलं दोन्ही खेळाडूंना. मॅच मात्र पुन्हा एकदा करवट बदलते. मयुरेश यांनी मात्र सूत्र आपल्या हातामध्ये घेतले. खऱ्या अर्थानं सुरेश शिंदे यांना डॉट डिलिव्हरी हाताळावी लागेल, ते होत नाही. मयुरेश मात्र पहा जोरकस ताकद लावण्याचा प्रयत्न केला जातोय. पहा एकाही खेळाडूला हालून दिलं नाहीये, तिथल्या तिथे उभं ठेवलंय, प्रेक्षक बनवलंय. आणि खऱ्या अर्थानं आता मात्र सुरेश शिंदे कसा चेंडू हाताळतील. डॉट डिलिव्हरी खूप महत्वाची आहे. धावसंख्या 13 पर्यंत पोहोचवली आहे. कुठलाही पोहोचत नाहीये. एक धाव घेतले, फसवलंय. यस, ही खऱ्या अर्थानं गोलंदाजीची अपेक्षा केली जाते एका मोठ्या खेळाडूकडून, म्हणायला हरकत नाहीये.
1.4चा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 14 या आकड्यावरती आहे. तसं तोलायमान स्थितीमध्ये आहे म्हणायला हरकत नाही क्रिकेट, परंतु उर्वरित 2 चेंडू कसे हाताळले जातील यास इथे मात्र हा बॉल घेतलाय. मोठा गॅप आहे तिथे 2 क्षेत्ररक्षक आले. झपकन चेंडूवरती वा सुरेख अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. 1 आणि 1च धाव इथे मात्र आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या 15 या आकड्यावरती जाईल. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे. टीम कोळहर खऱ्या अर्थानं पाहिलं तर 22 गाव आणि 22 गाव म्हटलं की खऱ्या अर्थानं कास पठारचा विभाग त्यामध्ये नक्कीच आपण पाहतो. त्यामध्ये एक चांगलं क्रिकेट खेळले. त्यामध्ये परळी विभागामध्ये सुद्धा आपली छाप सोडली. या सीते मात्र कुठेतरी खडे खडे खेळण्याचा प्रयत्न. डॉट डिलिव्हरीची सांगता झाली आहे. एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र 15 या आकड्यावरती आहे. 7.50च्या सरासरीनं म्हणजेच काय तर एक समतोल साधलाय. मयुरेशकडे पहा जोरकस खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. ताकद किती वापरली जाते पहा मयूर करून, आणि त्यामध्येच कुठेतरी फसगत होते. कारण तुम्ही ताकदीचा ज्यावेळेस वापर करायला जाताना त्यावेळेस कुठेतरी धोका निर्माण होत असतो. चला चला थोडस स्पीडअप घ्या प्लीज. विनंती आहे मित्रांनो, 4:30 वाजून गेल्यात. आपल्याला 5 वाजेपर्यंत मॅचेस संपवायच्या आहेत. विनंती असेल आपल्याला. गोलंदाजी मार्कवरती आणलं जातंय मारुती शिंदे. स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर समीर सलामीला आलेत. ओ हो मोठा फटका खेळायचा होता, परंतु कुठेतरी मात्र चेंडू खाली राहिला आणि तिथे एकच धाव आले. टीम कोळघर नक्कीच समाधान मानेल. एका धाब्यांवरती जाऊ द्या. एका धावेची काही मोठी किंमत मोजावी लागणार नाही आपल्याला. मोठ्या फटक्यापासून वाचलं गेलं पाहिजे, परंतु टीम पाटेकर सुद्धा प्रयत्न करणार आहे. इथे मात्र मोठी धावसंख्या जर विचार केला 4 षटकांमध्ये 40 + 45 कडे जाण्याचा प्रयत्न केला जाईल. मयूर हो इथे मात्र वळून घेतलाय. चेंडू मात्र येऊन आदळतोय या स्टँडवरती. मिसंडिंग फटका. लवकर आवला काय फास्ट खेळा सांग. फास्ट खेळा. इथे मात्र मयूर मात्र ताकद लावण्याचा प्रयत्न आपण जर रिप्लाय मध्ये पाहिलं ना तर कुठेतरी ताकद जास्त झोकण्याचा प्रयत्न सातत्यानं मयुरेश यांच्या माध्यमातून झाला आणि तिथे मात्र आपली विकेट गमावून माघारी आलेत. आता मात्र नवीन फलंदाज महेश खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ते नेट नंबर 4 वरती दाखल झाल्यात. परंतु आता खऱ्या अर्थानं समीर यांच्यावरती सर्वांच्या नजरा असतील. समीर यांनी जास्तीत जास्त स्ट्राईक आपल्याकडे घेणं गरजेचं असेल. जर आपण पाहिलं तर मी का म्हटलं की जवळजवळ 50 ते 60% फलंदाजी एकट्या कुमार शेलार यांच्यावरती टीम पाटीगर, आणि तेच आपल्याला पाहायला मिळते. मारुती शिंदे ओ हो वा भाई वा. सुरेख गोलंदाजी होते. कमबॅक पुन्हा एकदा करून दिलं जाते टीम कोळघर संघाला खऱ्या अर्थानं मारुती शिंदे यांच्याकडून. का मित्रांनो, एक खेळाडू किती महत्वाचा असतोय ते आपल्याला पाहायला मिळते. कुमार बाद झाले, ग्रहण लागलंय. हाफ बॉलिंग घेतलाय. हाफ ट्रॅकर मोठा गॅप आहे तिथे. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव कंप्लीट झाली आहे. एकच घेणार आहेत कारण तिथे मात्र समीरला स्ट्राईक असणं गरजेचं असेल. आता इथून पुढे ज्या धावा वाढल्या जातील तर समीर यांच्या बॅट मधून येणं अपेक्षित आहे. काय करणार समीर. आतापर्यंत मात्र 4 चेंडूचा खेळ संपलाय. फक्त आणि फक्त 8 चेंडूचा खेळ शेष आहे. ओहो वा भाई वा. सुरेख यष्टी रक्षण काय बहारदार होतं यार. आपल्यातून आहे. आपल्या गोलंदाजांना कुठे निराश केलं जात नाहीये. वा भाई वा शिंदे बंधू. इथे मात्र पहा किती खाली चेंडू राहिला होता, परंतु अतिशय चांगलं जजमेंट यश त्यांच्या पाठीमागे, आणि एकही धाव नाही. खऱ्या अर्थानं मारुती शिंदेने कमबॅक करून दिलंय. आता मात्र हो फटका आला, परंतु क्षेत्ररक्षक आहेत इथे मात्र झेल बाद. लॉंग ऑनच्या रिझन मध्ये पकडला जाईल झेल. समीर बॅक टू द पॅव्हिलियन. आणखीन एक मोठा हादरा, मोठा धक्का. धावसंख्या 16. 3 षटकांचा खेळ संपला. सुरेश शिंदे सेफ हँड इथे मात्र पाहायला मिळते. खूप मोठी मॅच आहे मित्रांनो. ही मॅच जिंकाल तर तुम्हाला या स्पर्धेच्या टॉप 2 अर्थातच मेगा फायनल खेळायची संधी प्राप्त होणार आहे.
आणि त्यासाठी चाललेली ही धडपड आहे. 50,000चं कॅश प्राइज डोळ्यासमोर दिसतंय. एक भली मोठी ट्रॉफी चमचमती डोळ्यासमोर दिसतेय. कोण जाईल या मैत्री चषक 2025च्या मेगा फायनल मध्ये. आता मात्र शेवटच्या षटकासाठी प्राचारण केलंय अभिजित. नवीन फलंदाज वैभव, परंतु स्ट्राईकला जर पाहिलं तर आपण महेश यांना पाहतोय. अभिजित शिंदे हा ट्रॅकर घेतलाय. चेंडू भिरकावलाय. हो 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 चेंडू पाठवलाय डीप मिड विकेट. सीमा रेषा पार. दमदार षटकार. महेश बॅटिंग संपली नाही आमची अजून, हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. चेंडू येतोय का? आला आला. चला 22 धावा फलकावरती लावलात. एक कुठेतरी शॉर्ट पिच, अगदी ललवा लॉलीपॉप म्हटलं जातं ना. आ बैल मुझे मार एखाद्याला म्हटलं जातं. मारून दाखव मारून दाखव. हा प्रयत्न झालाय. पहिला चेंडू अभिजित शिंदेचा खराब म्हणावा लागेल, कारण आदर्श आहे. पहा निवृत्ती शिंदे गेले त्यांच्यापाशी, आणि हे खूप गरजेचं असतं मित्रांनो. एका लिडरची खऱ्या अर्थानं एक सिनियरची खूप मोठी जबाबदारी आहे, आणि ती निवृत्ती शिंदे पार पाडताना दिसतात आपल्याला. इथे मात्र थोडासा वाचलाय, परंतु टप्पा सही आहे म्हणेन. थोडीशी दिशा भरकटली, परंतु तुम्हाला ह्याच लेंथ वरती गोलंदाजी करावी लागेल. फलंदाज तर तुम्हाला पॉपिंग क्रीज सोडून फ्रंटला जाताना पाहायला मिळणारच आहेत. अबांतर धाब्याबरोबर धावसंख्या 23 ऑन स्कोर बोर्ड. उर्वरित 5 चेंडूचा खेळ शेष आहे. अभिजित शिंदे या टप्प्यावरती चेंडू हाताळायचाच नाही. चेंडू पार होणार आहे, 100% होणार आहे. यस, 1 बाउन्स मिड विकेट रिझन, सीमारेषा बाहेर. तुम्हाला शॉर्ट पिच चेंडू हाताळायचाच नाही, आणि तेच मात्र अभिजित शिंदे करतायत. तुम्हाला वायडी शॉर्कर कडे जावं लागेल, फ्रंटला ठेवावा लागेल. तुम्हाला कितीही पुढे गेले तरी ते वारंवार सांगितलं जातं, यास कुठे डिलिव्हरी टाकली जाते, त्याला जिथे मारायचं तिथे दिला जातोय. परंतु महेश यांचं कौतुक करेन, मॅच सोडली नाही महेशांनी. 27 धावा झाल्या धावफलकावरती. फायटिंग स्कोर देणार आहे आम्ही, हे दाखवून देतात महेश शेलार. महेश शेलार पुन्हा शॉर्ट पिच आहे. आता झेल होण्याची शक्यता आहे. हो 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 इथे मात्र टिपला. आता मात्र टिपला झेल, परंतु खराब लाईन होती. निवृत्ती शिंदे आताही खुश नाही आहेत. विकेट मिळाला म्हणून काय झालं, परंतु तुझी डिलिव्हरी मात्र खराब होती. चला नेक्स्ट फलंदाज या. नेक्स्ट फलंदाज या, प्लीज स्पीडअप घ्या. सोडायचं आहे फक्त. वायडी शॉर्कर कडे पुढे बॅटच्या रडार मध्ये टाकायचं आहे. क्रॉस द लाईन खेळत असताना तो फटका लागणार नाही मोठा, परंतु मात्र चुकी घडते. अभिजित शिंदे कडून वारंवार चुकी घडते. धावसंख्या मात्र 27 ऑन स्कोर बोर्ड. नवीन फलंदाज युवराज मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. युवराज यांना आता काहीतरी करामत करावी लागेल. 6 नाही तरी माझ्याकडून 1 तरी षटकार पाठवायचा आहे. कुमार शेलार यांचे बंधू आहेत पा युवराज शेलार. आपल्या भावाचा काहीतरी गुण आपल्या अंगी येणं गरजेचं आहे. 1 षटकाराची गरज आहे. ओहो, सरळ पॅड वरती जाऊन चेंडू आदळतोय, आणि इथे मात्र विकेट सॅक्रिफाईस केला जातोय. विकेटचं पतन झालंय. इथे मात्र युवराज बॅक टू द पवेलियन. वैभव मात्र स्ट्राईक इनला जातील. उर्वरित चेंडू मात्र 2 अजूनही शेष असतील. मॅच पुन्हा एकदा करबड बदलते. जर 30च्या आतमध्ये थांबवलं तर मात्र टीम कोळगर संघ थोडासा फ्रेश माइंडने खेळणार आहे. चला नवीन फलंदाज जा मित्रांनो. करण मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. 5 विकेट आतापर्यंत मात्र तंबूच्या दिशेने परतल्यात म्हणायला हरकत नाहीये टीम पाटेघर 11. अतिशय थंड वातावरण पाहिलं गेलं तर आपण एसी मध्ये बसतो ना, त्या प्रकारचे मात्र हवा. यस, ह्या लाईनची आवश्यकता आहे. सांगितलं वारंवार 2 सिनियर खेळाडूंनी अभिजित शिंदेला की तुम्हाला वायडी शॉर्कर पुढे ठेवायचं आहे, आणि त्याच प्रकारचा चेंडू हाताळलाय पुन्हा एकदा. आता मात्र वैभव स्ट्राईक इनला सज्ज होत आहेत. काय घडेल, शेवटचा चेंडू. ओ वा भाई वा, इथे मात्र काय घडेल, 1 धाव जाईल, जाऊन द्या असं म्हटलं जाईल, कारण महत्वाचा होता मोठा फटका न लागून देणं आणि लेग बाईचा इशारा. ही लाईन नक्की अतिशय योग्य होती. एंड ऑफ द फर्स्ट इनिंग, पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. धावसंख्या मात्र जाऊन पोहोचले 28 धावा.
29 टू बिन. चेंडू घ्या आणि दुसरा चेंडू पंचांपर्यंत नवीन सुपूर्द करा. चला टीम कोलगर 11 आहे का सर? आहे. ओके यस. लवकर मैदानाच्या बाहेर या टीम पाटेघर. आपण लवकरात लवकर मैदानाचा ताबा घ्या. शेवटच्या इनिंग कडे आपण जाणार आहोत. तत्पूर्वी मित्रांनो खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर अतिशय देखणं आयोजन या मोरव्याच्या मैदानामध्ये. एक क्लायमेटचा विचार केला तर कुठेतरी निसर्गरम्य वातावरणामध्ये खेळतोय आपण. एखाद्या हिल स्टेशनला असा फील येतोय. असं वाटत नाही की शहरांच्या मधोमध हे मैदान आहे. आपण जर कधी महाबळेश्वरला गेला असाल ना पोलो ग्राउंड जर पाहिलं तर त्या प्रकारचा फील मात्र इथं सातत्याने येत असतो. त्या मैदानामधून ही देखणी स्पर्धा आपल्या भेटीला आणि शेवटची इनिंग शॉर्ट ब्रेक मध्ये आपल्या भेटीला येईल. एकोणतीस धावांचा पण आहे. गोलंदाजी मार्क वरतून मयुरेश, सुरेश शिंदे, सचिन शिंदे सलामीची जोडी. शिंदे बंधू पाहिलं गेलं तर ग्राउंडच्या आतमध्ये दाखल होत आहे. 24-29 समीकरण आहे. आता मात्र सुरेश शिंदेची जबाबदारी खूप मोठी असणार आहे. बाद होऊन जायचं नाहीये, मॅच विन करून जायचंय हे खऱ्या अर्थानं ठाण मांडला पाहिजे प्रत्येक मोठ्या खेळाडूंनी. परंतु मयुरेश आतापर्यंत चांगली गोलंदाजी झाले त्यांच्या माध्यमातून. आता मात्र विचार केला तर 24 चेंडू 29 धाब्यांचं समीकरण आहे. यस, गेम इज ऑन. शेवटची इनिंग आपल्या समोर. पहिला चेंडू मयुरेशाचा. ओ हो 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 हो, लो फुल टॉस होता, स्विंग इन मिस. एक स्माइल आहे. खऱ्या अर्थानं ऑफिसटी सोडून जाणारा चेंडू होता. समजला यस. इथे मात्र हो खराब खराब क्षेत्ररक्षण, परंतु चेंडू पोहोचणार नाहीये. धाव, भाग मिल्का भाग, परंतु गेलाय चेंडू मात्र सीमारेषा क्रॉस केले. क्रिकेट बुक शॉट, अतिशय देखना कव्हर ड्राईव्ह. फलंदाज आहेत नामवंत अर्थात सुरेश शिंदे. एक खऱ्या अर्थानं मोठं नाव आहे. विचार केला तर 22 गाव असतील, त्याचबरोबर खऱ्या अर्थानं कास पठारचा विभाग, आता परळी विभाग म्हटलं की नक्कीच एक मोठं नाव आहे या खेळाडूचं. कारण ओपनच्या स्पर्धा सुद्धा खेळताना आपण व्यावसायिक स्पर्धा खेळताना या खेळाडूला पाहिलंय. आता मात्र मयुरेश काहीतरी चेंजेस करण्याचा प्रयत्न, काहीतरी मार्गदर्शक टिप्स आल्यात कुमार यांच्याकडून. पुन्हा गती परिवर्तन, फटका फसलाय का? हो 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 नक्की, कुमार शेलार आणि फसवलाय जाळ्यामध्ये. सुरेश शिंदे निराशा करतायत.
गरज आहे का तुम्हाला मोठ्याच फटक्याची, हा मोठा प्रश्न होता. कारण दोनच क्षेत्ररक्षक आहेत 30 सर्कलच्या बाहेर आणि त्यातला एक निवडलाय म्हणे सुरेश शिंदे यांनी. म्हणायला हरकत नाही, हा चेंडू तुम्हाला एक्स्ट्रा कव्हर रिझन मधून ऑफच्या दिशेने खेळायला पाहिजे होता, परंतु मोठा धक्का आहे, मोठा हादरा आहे. सुरेश शिंदे बॅक टू द पॅव्हिलियन. आता मात्र नवीन फलंदाज, चला लवकर पाठवा प्लीज, स्पीडअप घ्या, स्पीडअप घ्या. नवीन फलंदाज मारुती शिंदे मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत, परंतु आता सचिन शिंदे यांची जबाबदारी वाढली. सचिनला आता मात्र खेळाची सूत्र हाती घ्यावी लागतील. खऱ्या अर्थानं सुरेश शिंदेंनी निराशा केली. मी म्हणेन की मोठ्या फटक्यासाठी जायलाच हवं होतं का, कारण एक चौकार तर आला होता. कारण एक बेस गोलंदाज असतो ना, त्यालाच मात्र पहिलं षटक दिलं जातं, याची आपण जाणीव ठेवली पाहिजे. आणि मयुरेशने खऱ्या अर्थानं एक चांगली कामगिरी केली. एक शांत स्वभावाचा खेळाडू म्हणून आपण मयुरेशला पाहतोय. कुठेही जल्लोष नाही, कुठे काही नाही, एवढी मोठी विकेट प्राप्त केली, परंतु माहिती आहे कमी धावफलकावरती आम्ही जोडल्यात आणि तेच प्रेशर अजूनही डोक्यामध्ये आहे प्रत्येक खेळाडूच्या टीम पाटेघरच्या. आता मात्र सेकंडला मारुती शिंदे, सी कॉर्नर आहे, लॉंग ऑन आहे. ओ डॉट डिलिव्हरी. मारुती शिंदे कुठेतरी गॅप शोधायचा होता, परंतु चेंडू येऊन बॅटवरती आदळला. निर्धाव चेंडूचे सांगता आतापर्यंत 4 चेंडू झाले, फक्त 4च धावा फलकावरती आहेत. मॅच कोणतंही टार्गेट सेफ नसतंय, सहज नसतंय मित्रांनो. ओ आता मात्र फिरवलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहेत. ओ झेल डाऊन आणि काय घडेल डायरेक्ट हिट, परंतु नाही. 2 धावा घेतल्या, जोखीम पत्कारली होती मारुती शिंदे यांनी. तिथं जवळ झेल झाला होता, परंतु शेवटच्या क्षणाला मात्र इथे पहा थोडस अजून ऑन साइडला मोडायला पाहिजे होता. जवळ पोहोचले होते, हातामध्ये झेल आला होता, परंतु मात्र लपकता आला नाहीये. हे 2 धावा अर्जित झाल्या, 6 धावा फलकावरती लागल्यात. शेवटचा चेंडू मार्गस्थ आहे. बॅटच्या रडार मध्ये आणखीन एक झेलची संधी आहे का, नाही. इथे मात्र गेला चेंडू लॉंग ऑन सीमारेषा बाहेर. इथे मात्र मारुती शिंदे यांच्या बॅट मधून एक धमाका पाहायला मिळाला. एंड ऑफ द फर्स्ट षटक, पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या जाऊन पोहोचली, पहा बॅटच्या रडार मध्ये आलाय. ताकदीचा पुरेपूर वापर, टायमिंग प्रॉपर, चेंडूला पाठवलाय, भिरकावलाय 6 धाब्यांसाठी. एका षटकाच्या अंती धावसंख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. म्हणजे आता जर विचार केला तर तुम्हाला बनवाव्या लागतील अजून मात्र 18 चेंडू 17 धाबा. इक्वेशन जर विचार केला तर 18 चेंडू 17 धाब्यांची आवश्यकता. सचिन शिंदे ऑन स्ट्राइक, गोलंदाजी मार्क वरतून कोण आहे बॉलर, उदय. पहिला चेंडू खोदून काढला, हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक तिथे खाली. हो काय घडलंय, तर दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या. एक चुकी झाली ना मित्रांनो, तर त्या चुकीचं आणखीन विपरीत परिणाम होतात. पहा गोलंदाज झेलकडे जात आहेत का, तर तिथे मात्र खऱ्या अर्थानं थोडस मिसअंडरस्टँडिंग झालं, कॉलिंगचा अभाव झाला आणि त्यामध्ये फटका बसला टीम पाटीघर संघाला म्हणेन. 2 धावा अर्जित झाल्या, अजूनही 14 धावा धावफलकावरती लागल्यात. सचिन शिंदे असे फटके खेळल्यानंतर कसं मॅच विन करत जाणार आपण, हा प्रश्न असेल. फुलटॉस आहे, हो त्याला योग्य दिशा दिली आणि तिथे मात्र गॅदरिंग झालंय का, चांगलं क्षेत्ररक्षण झालं, 1 धाव कंप्लीट झाले. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, सचिन शिंदे पोहोचले जातील का, आणि नक्कीच 2 धावा कंप्लीट होत आहेत. क्षेत्ररक्षक चांगलं सजलंय म्हणेन, कारण फाईन लेग थोडासा स्क्वेअर लेगला सटीक आहे, म्हणजे तिथे प्रोटेक्शन आहे. खऱ्या अर्थानं स्क्वेअर लेग आहे, डीप मिड विकेट, सी कॉर्नर, लॉंग ऑन. 16 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजेच अजूनही 13 धावांची आवश्यकता. उर्वरित चेंडू असतील तुमच्याकडे 16-13चं समीकरण असेल. बॅट चेंज केली जाते सचिन शिंदे यांच्याकडून. हवा मात्र थंड मैदानाच्या आतमध्ये सुटली आहे. उदयला डॉट डिलिव्हरीकडे जावं लागेल.
बॉडी लँग्वेज पाहिली तर टीम पाटेकर संघाची खांदे झुकलेले आहेत, परंतु मॅच सोडायची नाही मित्रांनो टीम कोळघर 11. चला चला सचिन शिंदे, सचिनजी चला स्पीडअप घ्या बंधू, आपल्याकडे वेळ फार कमी आहे, एक 10 मिनिटांमध्ये मॅच संपवायची आपल्याला. हो अतिशय चांगला फटका आलाय, परंतु लॉंग ऑफ रिझन तिथे मात्र सज्ज आहे. एक धाव कंप्लीट. वा बाय वा, मारुतीचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. सुरेख आहे, सुरेख गुड रनिंग बिटवीन द विकेट आहे. तुम्ही त्या बाउंड्री लाईनला फिल्डिंग करता तर तुम्ही मयुरेश तिथे एक चांगला खेळाडू आहे, चांगला क्षेत्ररक्षक, परंतु चेंडूपर्यंत जायला पाहिजे होतं, तुम्ही फ्रंटला जाणं अपेक्षित आहे. आता मात्र धावसंख्या 18 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. 11 धाब्यांची आवश्यकता असेल, 15 चेंडू शेष आहेत. वा सुरेख चेंडू होता, ब्लॉक होलचा चेंडू होता. या दर्जाची गोलंदाजी अपेक्षित केली जाते उदय यांच्याकडून. एक धाव घेतली जाईल, धावसंख्या मात्र 19 धाबा धावफलकावरती 10 धाब्यांची आवश्यकता. अजूनही 14 चेंडूचा खेळ शेष असेल. किती लवकर संपवली जाईल का मॅच, का शेवटपर्यंत एका दुका विजय खूप महत्वाचा आहे, परंतु बॅटिंग ही खोलवर आहे. हो इथे मात्र मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न, तिथे सी कॉर्नर सज्ज आहे. एक धाव कंप्लीट. नाहक यस सचिन पाठवतात मागे, कारण धाव झाली नसती. एका धाबीने नक्कीच गणित चाललेलं पाहायला मिळतंय आपण या षटकामध्ये. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपन्न झाला. या षटकातील शेवटचा चेंडू असेल. डान्सिंग ग्राउंड. हो 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 हो, इथे मात्र पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. यस पाहिलं गेलं तर षटक क्रमांक मात्र 2 संपलाय. 20 धावा धावफलकावरती, 12 चेंडू 9 धाब्यांची आवश्यकता. विजयाचं समीकरण असेल, कोण जाईल या खऱ्या अर्थानं मैत्री चषकच्या फायनल मध्ये जाणारा पहिला संघ ठरेल. त्याचं उत्तर येणारे मात्र 9 रन्स आहेत. काय घडेल काय बिघडेल, कुमार शेलार गोलंदाजी मार्क वरती आपल्याला पाहायला मिळतील. 12-9 समीकरण आहे. 12 चेंडू 9 धाबा. मारुती शिंदे ऑन स्ट्राइक, कुमार शेलार. हे षटक खूप महत्वाचं आहे. काय घडेल, परिवर्तन होईल का? फुलटॉस, इथे मात्र झेल होण्याची शक्यता आहे. चेंडूला पाठवलाय सी कॉर्नर, सीमा रेषा पार. षटकार. मॅच मधली हवा निघाली आहे. मारुती शिंदे ताकद लावली, लो फुलटॉस बॅट वरती घेतलाय आणि चेंडूला पाठवलाय 6 धाब्यांसाठी. कुमार शेलार पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. 3 धाब्यांची आवश्यकता. काय घडेल, इथे मात्र कव्हर रेस्टा कव्हर मधून खेळला गेला, मोठा गॅप आहे. दुसऱ्या धावेसाठी पलटला जाईल. यास इथे बबलिंग झालंय आणि 2 धाबा कंप्लीट. स्कोर लेबल. एका धावेची आवश्यकता. सचिन शिंदेचा जल्लोष पाहताय, कारण यस ठोकण्यात आल, कारण जातोय आम्ही या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. विनिंग रन इथे मात्र ओहो यस विन द मॅच टीम कोळघर 11. हार्ड लक बॅड लक टीम पाटेकर, परंतु आपण टॉप 4 मध्ये आहात मित्रांनो. निराश होण्याचं कारण नाहीये, कारण टॉप 4 मध्ये आपण गेलात म्हणजे बक्षीस पात्र फेरीत गेलात, परंतु कौतुकास पात्र आहे टीम कोळघर 11. वा भाई वा, इथे मात्र आमची भाऊकी जाऊन पोहोचले या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. खूप खूप अभिनंदन आणि फायनल साठी खूप शुभेच्छा असतील तुम्हाला. मॅन ऑफ द मॅच अर्थातच नो डाऊट मारुती शिंदे ठरतात मॅन ऑफ द मॅच चे शिल्पकार. खूप खूप असं अभिनंदन टीम कोळघर शिंदे बंधू या ठिकाणी जात आहेत पर्व क्रमांक 7च्या मेगा फायनल मध्ये. आणि या मैत्री चषकचं पर्व सुरू झालं होतं, म्हणजे पर्व पहिलं, ते पहिल्या पर्वाचे मानकरी ठरले होते अर्थातच टीम कोळघर, आणि 7व्या पर्वामध्ये सुद्धा जाऊन पोहोचल्यात या स्पर्धेच्या मेगा फायनल मध्ये. खूप खूप असं अभिनंदन असेल टीम कोळघर भाऊकीचं. कॅच ऑफ द कॅच अर्थातच कमलेश शिंदे आणि मॅन ऑफ द मॅच अर्थातच मारुती शिंदे. शेवटचे वैयक्तिक पुरस्कार आम्ही इथे प्रदान करतोय आजच्या दिवसातील. सेकंड केले जातात, पहा लाईव्ह दृश्य पाहताय. दोन्ही टीम्सने अतिशय बहारदार खेळ आजच्या दिवसामध्ये केलाय.
यस 8 मिनिटं 5च्या अगोदर मॅचच्या संपवलात मित्रांनो. आपण सहकार्य केलं त्याबद्दल संपूर्ण मैत्री समूहाच्या वतीनं आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक आभार. हार्ड लक बाड लक टीम पाटेकर, अतिशय बहारदार खेळ केला, परंतु ज्या ठिकाणी कुमार शेलार बाद झाले ना तिथेच मात्र मॅच डाऊन झाली होती. परंतु खेळ अतिशय चांगला कुमार शेलार यांनी आतापर्यंत सादर केलाय. मेगा फायनल मध्ये दाखल झाला टीम कोळघर. यास वेगळा डान्स पाहायला मिळतोय. पहा आमचे कॅमेरामन मात्र नक्कीच ऍक्टिव्ह आहे, दाखवताय स्क्रीन वरती टीम कोळघर संघाला. यास आपल्या देवाचा जयघोष केला जातोय. प्रत्येकाचा आनंद गगनात मावत नाहीये, कारण तुम्ही पोचलात मित्रांनो.